जो जो येतो जन्माला त्या कुणास चुकला नाही. प्रेम असा हा भाव ज्याला कुणीच मुकला नाही. प्रेम लुटावे प्रेमाने, प्रेमच जतन करावे. कुणा साथीने जरूर ह्या प्रेमाच्या गावा जावे. असो इच्छा नसो तरीही कायम अथवा क्षणभर प्रत्येकाच्या नशिबी फुलतो प्रेमाचा गुलमोहर. आई 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 शांत हो. काय बोलतेस तू? काय बोलतेस म्हणजे बघितलंय का एवढं मोठं दुकान थाटून बसल्यात ते? मला सांगा हे दुकान कुणाचं आहे कळलंय का तुम्हाला? हे हिरेन शहा नावाच्या माणसाचं दुकान आहे. आज म्हणावा तसा धंदा झाला नाही आपला. बघच दिकरा, उद्या आपला धंदा कसा होतो ते. ये गरमागरम वडा का? अरे ते सोड, तिकडे बघ 100 ग्रॅम थाळीवर 1 वडापाव फ्री, एकदम फ्री. ए बस झाला, ही फालतूगिरी बंद करायची. तुला कस्टमर्स टिकवता येत नाही त्याचं मी काय करू? कुणाला कसं टिकून ठेवायचं आणि कुणाला टिकू द्यायचं नाही हे मला चांगलंच कळतंय. तुमचं ते फाफडा जलेबी विकायचं आणि गप्प बसायचं. नमस्कार नमस्कार. कोण आहे? अरे नमस्कार नमस्कार. भाऊचा वडापाव भेटेल काय? भेटेल, मिळेल मिळेल. हाय, हा माणूस काहीतरी घोळ घातल्याशिवाय राहणार नाही. याला हाकून काढायचं. त्याला काय घोळ घालायचं घालू दे. मग काय करायचं ते मी बघतो. हा धीरेन भाई ना, ते काय आहे धीरेन भाई, वडा गरम नाहीये, थंड चालेल का? चालेल चालेल. नाही म्हणजे आम्ही गिरायकांची फसवणूक नाही करत म्हणून विचारलं. त्याचं काय आहे भाऊ, हा गरम का थंड डझंट मॅटर, हो. पण टेस्ट चांगली पाहिजे. आता आमच्या दुकानात बघा ना, फाफडा जलेबी खमण ढोकळा गरम थंड दोन्ही भेटते. सगळे लोक खातात, काय प्रॉब्लेम येत नाही. हो हो द्या 2 वडा द्या. हो देतो. दे 2 थंड वडे दे, थंड वडे. वा भाऊ वा, हं. काय टेस्ट आहे. कुठून मिळवतात असले कारागीर तुम्ही? म्हणजे काय हे बघा. अहो, काय टेस्ट आहे. हा. लाख रुपये दिले तरी असला कारागीर नाही भेटणार. बाय द वे, किती पगार देते त्यांना? चांगले 8,000 मोजून देतो. हा, आणि वरन 1 वेळचं जेवण बी देतो. अरे ए मनिया, सांग की तोंड उचक्की. हा, आणि दिवाळीचा बोनस टचकून देतो. तुझ्यासारखं नाही काही. काय फक्त 8,000? अरे मी असतो ना तर 12,000 दिले असते. 12,000. हा, ऐकून तर घे. साल्या तुला मी केलं काय त्या समोरच्या दुकानात काला खायला गेला तू? लानत आहे तुझ्या मैत्रीवर. चल ऐकायचं काय मारतोय? भाईकड चल. अरे मी काही नाही केलं यार. काही नाही गेलं भाई. भाई भाई मी काय करणार यार. त्या मुलीनं ज्योतीला ढाचे दिले आणि अशा भारी भारी स्कीम सांगितल्या ना, मला काही कळलंच नाही. अरे तुझ्या म्हणजे आता याच्या पुढे तू तुझ्या आयटमला घेऊन तिकडेच जाणार. म्हणजे ती वर्षभर अशा स्कीम सांगत राहील, मग तू तिकडेच जाणार ना? असं काही नाही यार. माझं ऐकून तर घे. आज आपण या शांतनूला फटके देऊन थांबू. उद्या एखाद्याला मैत्रीची शपथ देऊन थांबू. पण बाकीचे, ती सेजल बाकी सगळ्यांना घोळात घेईल त्याचं काय? आपल्याला काही करून हे थांबवायचंय.
कायमचं. ते म्हणतात ना, रोगाला मुळापासून उपटून काढायचं. त्यामुळे आता हा विचार करूया की हे कसं थांबवायचं कायमचं. थांबवायचं पण कसं कसं ते माहित नाही मला. पण यार रोजच्या कटकटी मला नाही सहन होणार. आज तर त्याने मला चक्क धमकी दिली. उद्या रागाच्या भरात खरंच काही केलं तर नाही. मुलगी असल्याचा गैरफायदा घेतला तर नाही, अजिबात नाही. मी तिला अजिबात टच करणार नाही. अरे भाई तू हात पण लावायची गरज नाही. आपण आहे ना तिला धतुरे द्यायला आपले माणसं पाठवू. मग ती आणि तिचा बाप दोघांना इकडून कल्टी मारायला सांगायची. बोल काय बोलतो. ऑप्शन वाईट नाहीये. पण आपल्या डॉनला कळलं तर. हा यार भाऊ तुलाच तासतील. दुसरा काहीतरी ऑप्शन बघ, एकदम धासू भारी. एक धासू उपाय. तू लग्न कर त्याच्याशी. दोन्ही दुकान एकच होतील ना. काय तू वेडीस का? डोक्यावर पडलीस तू का? स्क्रू सरकलाय तुझा. मग काय करू मी तरी? एवढे ऑप्शन सुचवले त्यातला एकही अपील झाला नाही. माहिती मिळवण्यासाठी आपल्याला जशी वेबसाईट असते ना, तसा तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी वेबसाईट हवी होती. एनिवेज मी निघते. जर काही सुचलं तर फोन कर आणि लेट झाला तर मेसेज टाक. गुड नाईट. काही ऑप्शन सापडला का ग? तुझा हिरो. चल 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 तू असेच डोळे मोठे करून तू लग्नानंतर त्यालाही घाबरवू शकतेस. प्राची बास हा खूप झाला आता. अगं बास काय झालं? अजून काही सुरूच झालेलं नाहीये. तू चल ना. ऐक ना, तुला ना 2 in 1 ऑफर आहे. एकतर त्याचा बिझनेसही सेटल आहे आणि त्यातून तो कसला टॉल आणि हँडसम आहे. खूप हँडसम आहे ना. मग तूच कर त्याच्याशी लग्न. आपण आता बोलूया त्याच्याशी. चल मी अगं काय बोलतो. अजिबात टेन्शन घेऊ नकोस. मी आहे ना, मी बोलते त्याच्याशी. आणि गरज लागली ना तर मी त्याच्या आई वडिलांशी बोलते. चल 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 चल. ही मुलगी कसली थिल्लर आहे यार. संस्काराच्या नावाने ना बोंब आहे बोंब. मला गॅरंटी आहे तो 100% हो म्हणे. चल 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 चल. सोड माझी पर्स. सोड माझी. माझी पर्स. अगं त्यात कार्ड्स होते माझे खूप महत्वाच्या रिसिप्ट होत्या काही. थैंक यू. वाह क्या सीन है. ताई मला सोडून द्या ताई. ह्याच्यात माझी काहीच चूक नाही. माझी पर्स चोरता आणि वर म्हणता माझी काहीच चूक नाहीये. खरं सांगतो ताई, माझी काहीच चूक नाही ताई. तुम्हाला चोरी करणं चुकीचं वाटत नाही का?
मी आता पोलिसांना फोन करते, तेच बघतील काय चूक आणि काय बरोबर ते. काही खरं सांगू का, या माणसानेच मला हे करायला सांगितलं. मी मी तुला ओळखत पण नाही. तू का असं बोलतोयस? अरे आणि मी असं फालतू काम करायला तुला का सांगेन? आपण फालतू असलो की आपल्या डोक्यात फालतूच विचार येणार ना. मला वाटलं नव्हतं तू एवढ्या चीप लेवलला जाशील. स्वतःचा बिझनेस वाचवता येत नाही म्हणून असा खोटारडेपणा करून मला इम्प्रेस करायचा प्रयत्न करत होतास, आणि नंतर मला इमोशनल करायचा आणि आमचा बिझनेस बंद करायला लावायचा, हाच प्लॅन होता ना तुझा. या फिल्मी आयडिया ना तुझ्याचकडे ठेव. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, तू डायरेक्टली किंवा अशा लोकांची मदत घेऊन मला इम्प्रेस करायचा किंवा त्रास द्यायचा प्रयत्न केलास ना तर माझं बोलून झालं नाही अजून. कुठे चाललंयस आता? ऐकून घ्यायला हिंमत असेल तर आता का तोंड लपवतोय? सेजल तू शांत हो आधी. तू कंट्रोल कर ग. थांब ना, आता का चाललंयस? काय रे, तू जेल मधून कधी सुटलास? गेल्याच आठवड्यात तुला अटक केलेले ना? म्हणजे तुम्ही काय म्हणताय? अगं भुरटा चोर आहे हा. महिलांच्या पर्स चोरतो आणि जर कोणी पकडलं तर त्याच माणसाचं नाव सांगून त्याला अडकवतो, स्वतः सुटतो. नेहमीच आहे ह्याचं. सॉरी. सॉरी. सॉरी म्हटलं ना आता, प्लीज माफ कर. सॉरी म्हटलं ना आता, प्लीज माफ कर. इट्स ओके. इट्स ओके. मला तुला पर्सनली भेटायचं आहे. तुझ्याकडे अर्जंट काम आहे. मला तुला पर्सनली भेटायचं आहे. तुझ्याकडे अर्जंट काम आहे. जॉगर्स पार्कच्या बाहेर भेट. जॉगर्स पार्कच्या बाहेर? बाबा, मी जरा जाऊन येतो. ऍटिट्यूड तर बघा, हसून भरलाय नुसता. हाय.
हे काय उघडून बघ. हे बघ, मला सरप्राईज वगैरे काय आवडत नाही. ए सरप्राईज नाही आहे, गिफ्ट आहे. तर वेदर शर्ट. हे बघ, मी तुला आधीच बोललो मला सरप्राईज वगैरे काय आवडत नाही. मी सुद्धा तुला आधीच म्हणाले की हे सरप्राईज नाही. पण कशासाठी हे सगळं? तू माझ्यासाठी त्या चोराचा पाठलाग करून माझी पर्स आणून दिली ना, म्हणून माझ्याकडून एक छोटस गिफ्ट. हे बघ, याची काही गरज नाही, माझ्याकडे खूप शर्ट आहे. तेव्हा मला ते काही माहित नाही, पण माझ्यामुळे तुला त्रास झाला म्हणून मी तुला हे देते. प्लीज 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 नाही म्हणू नकोस. हे बघ, मी खूप मनापासून आणलं तुझ्यासाठी. प्लीज प्लीज नाही म्हणू नकोस. प्लीज एवढा भाव खाऊ नकोस. आणि तू इकडे दे. हे पण घे. थँक्यू. युवराज, तुला मी दिलेलं गिफ्ट जर मनापासून आवडलं असेल आणि ते तू मनापासून स्वीकारलं असेल तर प्लीज 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 मला तुझ्यासोबत घेऊन चल. मला इथे एकटीला नाही सोडणार तू. प्लीज युवराज, प्लीज मला बाईकवर बसायला सांग. प्लीज 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 प्लीज. आता काय आमंत्रण देऊ बाईकवर बसायला? इथे चटकन रिक्षा मिळत नाही. बस घरी सोडतो. जरा नीट बस, रस्त्यात खड्डे खूप आहेत. अशी बाईक हल्ली ना तर पडशील. हा, असं पकडून बस. काय मग पडशील तर उद्या दुकान कोण सांभाळेल? नवीन नवीन स्कीम कोण काढणार? हा? युवराज, युवराज, हे युवराज, आता असा नाही उठणायचा. कळते ना? असं दचकायला काय झालं? काय प्रॉब्लेम आहे का? नाही प्रॉब्लेम कसला? नाही प्रॉब्लेम नाही. मग अरे किती उशीर झालाय. आज मंगळवार, देवळात जातोस ना तू? विसरलास की काय? पप्पा, मी जरा बाहेर जाऊन येते. सेजल टिकरा, तू आत्ता बाहेर चाललीस? हा पप्पा, मतलब छोटे छोटे काम आहे तो. अगं मी पण आता बँकेत जाणार आहे, पैसे डिपॉझिट करणार आहे. मग दुकान कोण सांभाळेल? पप्पा, मला खूप टाइम नाही लागणार. तुम्ही मम्मीला फोन करून बोलवा ना. ठीक आहे, मी मम्मीला बोलावतो. ठीक आहे, मी येते. हा पप्पा. हा. गुड मॉर्निंग, मी बिझी आहे. ठीक आहे, मी मंदिरात चाललोय. अर्धा तास तिथे असेल. फ्री झालीस तर मला कॉल कर. पण भेटणं अर्जंट आहे.
सेजल डिकरा, चल आपण दोघी जाऊया आणि बँकेमध्ये पैसे डिपॉझिट करूया. नाही नाही पप्पा, तुम्ही काय येताय? मी डिपॉझिट करते ना देवळात पैसे. काय पैसे देवळात डिपॉझिट करणार? बेटा, पैसे बँकेत डिपॉझिट करायचे. देवळात पण आले का मी? नाही नाही, चुकून आलं. मी जाते ना बँकेत, तुम्ही सांभाळा ना दुकान. ठीक आहे, हे पैसे जरा मोजून घे. आता हे मोजलेत मी, ते नाही मोजले. बाबा मी एवढाच जाऊन आलो सर. लवकर या. काय काय चाललंय काय तुझं? माझं कुठे काय? काय मग माझे कान काय उगाच वाजतायत? हे असं गाडीला सुरसुर करणं, गाडी रेस करणं, मधूनच हॉर्न वाजवणं, हा याला आहे ना वाह्यातपणा म्हणतात, कळलं ना? हे बघ, आणि हे सगळं आहे ना, हे त्या हिंदी सिनेमात शोभतं. अर्थात इथे सुद्धा चांगलं वाटतं असं नाहीच आहे, पण सिनेमा म्हटल्यावर करावं लागतं. आता परत काय ठरव, मागे जायचंय पुढे जायचंय, काय चाललंय? पप्पा द्या लवकर, मी जाते. हा डिकरा, 7,000 रुपये आहेत, करंट अकाउंटला टाक. हा.
मस्त आहे शर्ट. गिफ्ट आहे का सरप्राईज? गिफ्ट आहे. गिफ्ट कोणी दिलं? आहे आपली एक फ्रेंड. फ्रेंड की गर्लफ्रेंड? हा, बरं मला इथे का बोलवलं? गिफ्ट माझ्यासाठी? अरे नाही, हळू उघड ना. ओढणी का? हे बघ, मी तुला शर्ट दिला म्हणून तूही मला काहीतरी दिलं पाहिजे असं नाहीये. तू मला शर्ट दिलास म्हणून मी तुला ओढणी नाही दिली. माझ्यामुळे त्या दिवशी तुझी ओढणी खराब झाली होती, आठवते? रिक्षा, तेलाचा डबा, ओढणी अडकली तुझी, माझा तेलाचा डबा. मला तर आठवतंय. आज जाऊया? ए मन्या, ए मन्या कुठे? ए मन्या कुठे? मन्या कुठे? मन्या? कोण मन्या? कोण मन्या? आमच्याकडे होता तो मन्या. ए मन्या कुठे गेला? लपून बिपून बसलास का? अरे आठव 20 वर्षापूर्वीचे दिवस आठव. नोकरीसाठी भीक मागत आला होता माझ्याकडे आणि आता 4,000 रुपये जास्त काय मिळाले तर स्वतःच इमान विकलंस? हा, काय लाज लज्जा शरम आहे की नाही तुला? काय या बाहेरून आलेल्या माणसाकडे तू विकलीस तुझी लाज लज्जा? अहो या बेल्यानं आपल्या माणसाला फोडला. अरे पण भाऊ, मी काय बोलते की तुझा कारागीर आमच्याकडे कशाला येईल? कशाला येईल? जास्त पैशांसाठी. मग परवा काय? तू गाडीवर आला होतास ना, ते तेवढं त्याने बरोबर ऐकलं. आणि आज कामावर आलाच नाही. शिमगा आणि गणपतीला रजा घेणारा माणूस आज अचानक गायब कसा होतो? अरे पण भाऊ, मी काय तू आता काय बोलूच नकोस. इतके दिवस आहे ना मी तुझ्याकडे फारसं लक्ष दिलं नाही, पण तू पण आहे ना आता खालची पातळी घातलीस. भाऊ, काय भाऊ, शिवी द्यायचं काम नाही. मी तुला शिवी दिली काय? अरे देऊन तर बघ, अशी जीव आहे ना अशी हासडून टाके ना करायला लागेल. अरे जा धमकी कोणाला देतो? धमकी तुला देतो आणि धमकी खरी करून पण दाखवतो. भाऊ देशमुख म्हणतात मला, समजलं काय? अहो मी काय म्हणते, काय? त्याला काय सांगत बसलाय तुम्ही? या दुकानाला आग लावून टाकू त्याला. दुकानाला हात तर लावून बघ. आग हात काय लावू दे? ये बाहेर, तुझा कोथळा नाही काढला काय काय तुझी चटणी करून अगं, तुझी काय चटणी कशी करायची ते तुला दाखवते. ये इकडे बाहेर, करतेस काय? काय करणार आहे? अहो, तुमचा थांब मी जरा. काय तुझा थांबा, पोलिसांनाच फोन लावते मी. हा, लाव पोलिसांना फोन लाव. पोलिसांना फोन लाव. तुला काय वाटलं मी घाबरतो? अरे इतकी वर्ष मुंबईत धंदा करतो, घाबरतो काय? माझ्या पण भरपूर ओळखी आहेत. लाव पोलिसांना फोन लाव, बघतो काय होतं ते. चालेल का? पोलिसाच्या बापाला लाव, नाही घाबरायचं. लाव पोलिसांना फोन लाव.
हे बघा मिस्टर शाह, तुमचा आणि त्यांचा वाद झाला म्हणून तुम्हाला त्यांच्या विरोधात तक्रार नोंदवायची आहे का? इन्स्पेक्टर साहेब तुम्ही करेक्ट टाइमला आले. मी आत्ताच्या आता कंप्लेंट लिहून देते. तुम्ही त्या भाऊ देशमुखला अरेस्ट करा. अरेस्ट करा काय? हो. हे बघ, जरा थांबशील की नाही? हे बघा शाह, जरा शांत व्हा आणि शांत डोक्याने विचार करा. तुम्ही असले इश्यू तुम्ही आपसात पण सोडवू शकता आणि तुम्ही एकदा भाऊ देशमुखशी बोलून तरी घ्या. अहो लोक त्यांना एक चांगला बिझनेसमॅन नाही तर एक चांगला माणूस म्हणून सुद्धा मानतात. ऐका भाऊ चांगला माणूस. अरे पागल आहेत सगळे लोक, पण मी पागल नाही. अरे मी त्या भाऊला चांगला ओळखतो. अरे भाऊ एक नंबरचा पक्का आहे. एक नंबरचा बदमाश आहे. जबरदस्त आहे. लबाडतो. ऐकू नका. वेड्या टोकात वेड्या. साहेब, राणे साहेब, माझं ऐका. परप्रांतीयाचं काय ऐकताय? अरे राणे साहेबांसाठी 2 वडापाव घेऊन ये. अहो याची काय गरज नाहीये. नाही राणे साहेब, प्रेमाचं प्रतीक आहे ते. आपण खोटा धंदा कधी केला नाही आणि याच्यापुढे करणार पण नाही. हा, अरे खोटा बोलतो तो. तुम्ही लक्ष देऊ नका त्याच्याकडे. एक बदमाश आहे, पक्का बदमाश आहे तू. वडापाव खाऊ नका तुम्ही. बेकार माणूस आहे. काय लावलंय हे सगळं? हा, ओ शाह, ते शांत व्हा बोलले ना म्हणून मी शांत होतोय. याच्या पुढे लक्षात ठेव, उद्यापासून माझ्या गाडीकडे काय माझ्या माणसाकडे वाकड्या नजरेने बैठलं ना तंगड तोडून टाकेन. माहित नाही काय बंगडी नाही घातली, बंगडी कळलं ना? अरे मी पण बंगडी तोडणार माझी. कसं बोलतो? बंगडी तोडणार म्हणे. चल बाबा चल, तुझं पण तंगड तोडून घेऊन आधीच सांगतो. काय काही करू नका म्हणजे उगाच काय वाटत काय करता. मला नाही सहन होत. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. तू जर माझ्याशी लग्न केलं नाहीस तर मी जीव दे. युवराज, काय झालं टिकरा? युवराज इथे आला होता का? नाही नाही बाबा. युवराज आले. हो सॉरी, युवराज म्हणजे हा माझा मुलगा युवराज. आणि युवराज या मृणाल देसाई. हॅलो युवराज. हॅलो. सॉरी, दमलास की सांग. या 24 तास करणार आहे. कसं आहे ना, बेसिकली आम्ही एक कॉन्टेस्ट ऑर्गनाईज केली आणि त्याबद्दल मी तुम्हाला अपडेट द्यायला आली. सॉरी. तर आमच्या चॅनलने टेस्ट में बेस्ट नावाची एक स्पर्धा ऑर्गनाईज केली आहे आणि त्यात आम्ही मुंबईतल्या एरियातला बेस्ट स्नॅक सेंटर्स आहेत ना, त्यातलं आम्ही एक बेस्ट स्नॅक सेंटर आहे ते निवडणार आहोत. हो, एक बेस्ट म्हणजे काय? बेस्ट म्हटल्यानंतर एकच असणार ना. तुमचं बरोबर आहे मिस्टर देशमुख, पण कसं आहे, तुमच्या एरियात 2 स्नॅक्स कॉर्नर बेस्ट आहेत आणि आम्हाला त्यातून एक सिलेक्ट करायचंय आणि आता ही कॉम्पिटिशन त्या 2 स्नॅक्स कॉर्नर मध्ये होणार आहे. हो. तुम्ही ऐकताय ना युवराज? हो हो. सो द थिंग इज, यासाठी सोशल मीडियाचा वापर करणार आहोत आणि तुम्हाला तुमचं बेस्ट द्यायचंय. सो जो बेस्ट ठरणार आहे ना, तो ठरणार आहे या डहाणूकर एरियाचा टेस्ट में बेस्ट स्नॅक्स कॉर्नर. सो युवराज, मी तुम्हाला सगळे रूल्स, रेग्युलेशन्स आणि फॉर्मॅलिटीज आहेत त्या सांगते. ओके सेजल, आय होप एव्हरीथिंग इज क्लिअर नाव. ऑल द व्हेरी बेस्ट. चलो निघते मी. अरे
हे काय तुम्ही काय फाफडा वगैरे काय घेतलंच नाही? नाही नाही, इट्स ओके, मी निघते, बाय. तेजल, हा चान्स आहे त्या भाऊचं तोंड कायमचं गप्प करायचा. पुन्हा कधी आपल्याकडे तोंड वर करून बघणार नाही. आणि हा डिकरा एकदा काही कॉम्पिटिशन जिंकली ना किंवा फुल पब्लिसिटी करायची. कळलं? हे बघ, त्याची आपल्याला काही गरज नाहीये. आपण आधीच प्रसिद्ध आहोत. आणि या असल्या स्पर्धा ठरवणार का की भाऊचा वडापाव सर्वश्रेष्ठ आहे म्हणून? मग काय करूया? स्पर्धेत भागच घ्यायला नको का? नाही, त्या शहाला त्याची लायकी दाखवण्यासाठी मला ही स्पर्धा जिंकायची आणि मी ती जिंकणारच. युवराज, आतापर्यंत मी तुझ्याकडे काही मागितलं नव्हतं, पण आता मागतोय. मला पूर्ण खात्री आहे की माझ्यासाठी तू एवढं नक्की करशील ना? प्रॉमिस? युवराज, मला किती उरलाय ते बघ आणि सगळ्या गोष्टींचा हिशोब जरा लिहून ठेव. कारण काय आपल्याला परत उद्या. मी तुझ्याशी बोलतोय. काय झालंय? हाँ तेजल डिकरा, वो स्टॉक चेक किया? हाँ, कल बोला था वो बोला था नया स्टॉक आया. चेक किया क्या? तेजल डिकरा, लक्ष कुठे आहे? Sejal Dikra, your favorite chocolate. सो आज या स्पर्धेचा निकाल लागणार. कोण असणार आहे द बेस्ट हे आपल्याला थोड्याच वेळात कळणार आहे. सो ऑडियन्स, मला माहिती तुम्ही सगळे खूप एक्साइट आहात. सो दिल थांब के बैठिए, थोड़ा सा इंतजार. और मिस्टर युवराज, तुम्हाला काय वाटतं, कोण जिंकणार? फक्त आम्हीच जिंकणार. आणि मला 100% माहित आहे की निकाल फक्त आमच्या बाजूनेच लागणार. सेजल, तुला काय वाटतं, कोण जिंकणार? कोण म्हणजे पक्का अमित जिंकणार, यात काय डाऊटच नाही. सो ऑडियन्स, आता थोड्याच वेळात मला एक मेसेज येणार आहे ज्यात सगळे डिटेल्स असणार आहेत. सो दिल थांब के बैठिए.
आजचा निकाल लागलेला आहे आणि तो मी जाहीर करणार आहे. आजच्या स्पर्धेचे विनर आहेत खांडवी आणि वडापाव. अरे टाळ्या वाजवा, टाळ्या. अहो बाबा पण काय पण बिन काय नाही. हे बघ, काही गोष्टी जर आपण पटकन स्वीकारला ना त्याचा आपल्यालाच फायदा होतो. मला एक सांग, खांडवी आणि जिलेबी प्रसन्नाकडचीच बेस्ट असते, ती त्यानेच जिंकावी नाही का? बरं का टिकरा, वडापाव हा भाऊचाच बेस्ट असतो. बाबा पण अचानक नाही. काय आहे, तुमचं एकमेकांचं जे काही चाललेलं होतं ना, ते बघूनच मी हा निर्णय घेतलाय. आणि बरं का टिकरा, आमच्या दोघांच्या भांडणामध्ये तुमच्या नात्याची वाट लागत होती. हे मला दिसत नव्हतं, पण ते भाऊला दिसलं. भाऊनी मला समजावलं की दुनियामध्ये कुठलीच गोष्ट आपल्या पोरांच्या सुखापेक्षा जास्ती महत्वाची नाही. आणि बरं का, हे सगळं त्यांना लगेच पटलं सुद्धा. कसं आहे, आपण दोघे आपापल्या व्यवसायात उत्तम आहोत, तो उत्तम प्रकारे चालू दे ना. यांच्यात जास्त माल खपू दे, आपलाही जास्त माल खपेल. आता या कॉन्टेस्टचे विनर आहेत हे दोघं आणि यांचं एकमेकांवरचं प्रेम. तुम्हाला सांगू, आपल्याला ते कळू नये म्हणून यांनी एकमेकांवरचं प्रेम कधीच व्यक्त केलं नाही. का? तर आपल्याला त्रास होऊ नये म्हणून. ते फिल्मी भाषेत म्हणतात ना, आखिर होगी प्यार की जीत, तसंच काहीच झालंय. क्या भाई, चला उरकून टाकूया. चलो युवराज, आ जाओ. आता लाजू नका. ये वा.